वर्णन असं करतायत, तर कोणाचं वर्णन करतायत आपण बघूयात. जे जनमे कलिकाल कराला, कर्तब पायस बेस मराला, चलत कुपंथ बेग मग छाडे, कपट कलेवर कलिमल भाडे. तर त्यांनी असं वर्णन केलंय की जे लोक कलियुगात जन्मले, म्हणजे आपण सगळे जे लोक सगळे कलियुगात जन्मले आणि कर्तब बायस बेस मराला, कर्तव्य म्हणजे कर्तव्य तर त्यांची सगळी कामं तर त्यांची कावळ्यासारखी आहेत, कर्म सगळं कावळ्यासारखं करतात, पण वेश मात्र बगळ्यासारखा आहे. म्हणजे स्वतःला दाखवतात एक आणि काम मात्र वेगळं करतात, असं दांभिक लोकांचं वर्णन केलं आहे. आता मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांचंच हे वर्णन आहे, कारण आपण काय करतो, आपण पूर्ण दिवसभरात काय काम करतो हा जर विचार केला प्रकृतीच्या दृष्टीने, सृष्टीच्या दृष्टीने किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने जरी बघितलं तर आपण एकही गोष्ट पर्यावरणाला चांगली परत देत नाही आहे. जे घेतो आहे आपल्या नियतीकडून, प्रकृतीकडून, पर्यावरणाकडून, त्याला काहीतरी विकृत करून परत देतो आहे. म्हणजे आपण जे खातो आहे, अन्न खातो आहे म्हटलं तरीसुद्धा आपण त्याच्यासाठी इंधन जाळतो म्हणजे धूर करतो, काहीतरी प्रदूषण करतो. श्वास घेतो, ऑक्सिजन प्राणवायू चांगला घेतो आणि कार्बन डायऑक्साईड कर्बवायू बाहेर टाकतो, मलमूत्र बाहेर टाकतो, कचरा निर्माण करतो. रोज आपल्या घरात किती प्लास्टिकच्या पिशव्या, किती कचरा, खाद्यपदार्थांचा कचरा, हे सगळं आपण मलिन गोष्ट करून बाहेर टाकतो. जे सिगरेट वगैरे ओढतात ते तर अजून धूर बाहेर टाकतात. असं कोणती गोष्ट आपली आहे, कोणतं कर्म आपलं आहे की जे प्रकृतीला आल्हाददायक वाटेल, चांगलं वाटेल, असा विचार करून बघितला तर असं लक्षात येतं की कर्तव्य बायस, आपण कावळ्याचीच सगळी कर्म करतो आहोत. सगळं काही मलिन करतो आहे. AC लावतो घरात, आपल्याला उकडतं आहे म्हणून, पण बाहेर गरम हवा सोडतो आणि आपण तात्पुरतं सूट घेतो. गाड्या चालवतो, धूर सोडतो, प्रदूषण करतो. घरं बांधतो, अतिशय प्रदूषण करतो. म्हणजे आपली कोणती गोष्ट अशी आहे की जी पृथ्वीला, पंचमहाभूतांना त्रास न देणारी आहे, ह्याचा विचार केला पाहिजे. पण कलियुगामध्ये आपल्याला ह्या काही गोष्टी कराव्याच लागतात. मग ते पापाचं क्षालन करण्याकरता हे जे आपण काही पृथ्वीला किंवा सगळ्या आजूबाजूच्या पर्यावरणाला त्रास देणारी कामं करतो, त्याला कर्तव्य बायस म्हटलं आहे. तर ह्या कर्तव्यांचं क्षालन कधी होईल, तर ह्या कर्तव्यांचं क्षालन होण्यासाठी आपल्याला रामनाम घ्यावं लागणार आहे, किंवा अजूनही अनेक उपाय आहेत. दुसऱ्याला आनंददायक असं काहीतरी द्यावं लागणार आहे, परिस्थितीला किंवा प्रकृतीला कमीत कमी त्रास द्यावा लागणार आहे. प्लास्टिक किंवा जे असे मूलद्रव्य आहेत की जे प्रकृतीची हानी करतील ते टाळावे लागणार आहे, झाडी लावावी लागणार आहेत. अनेक गोष्टी आहेत चांगल्या, परंतु यापैकी आपण काही करतो आहे का नाही. मग फुकट बसून आपण रामकथा जरी ऐकली तरी आपल्या अनंत जन्माच्या पापांचं क्षालन होतं आहे, असं तुलसीदास गोस्वामी म्हणतायत. आपण काय करतो आहे, चलत कुपंथ वेद मग छाडे. आपण कुपंथाने जातो आहे, वेदाने सांगितलेला मार्ग अनुसरलेला नाही आहे आणि वेड्यावाकड्या मार्गाने जातो आहे. आपण कपट कलेवर आहोत, कलिमल भाडे, कलिमलाचं भांडार आहोत आणि कपटाचं जणू काही कलेवर आहोत. आपलं शरीर कपटाने भरलेलं आहे असं म्हणतायत ते, असं मला वाटलं होतं. तर मला वाटलं होतं हे सगळं कलियुगातल्या आपल्यासारख्या लोकांचं वर्णन तुलसीदास करतायत, पण बघितलं तर नाही. पुढचा दोहा वाचला तर तुलसीदास हे वर्णन कोणाचं करतायत, स्वतःचं. म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की स्वतःकडे किती कमीपणा घेत आहेत. तुलसीदास असं म्हणतायत, वंचक भगत कहाई रामके. मी लोकांना फसवून रामाचं नाव तर घेतोय पण लोकांची फसवणूक करतोय. किंकर कंचन मोह कामके. मी कोणाचा किंकर आहे, किंकर म्हणजे दास. काय वाटेल ते काम केलं त्याला म्हणतात किंकर, जे सांगू ते काम करणारा, हर काम्या, गडी घरातला. तर कोणाच्या घरातला मी गडी आहे म्हणे, तर म्हणे काम क्रोध आणि कंचन म्हणजे सोनं, म्हणजे धन. की जो धनिक लोक आहे, जिकडे धन दिसतं तिकडे मी धावतो, जिकडे कामक्रोध आहे तिकडे मी धावतो, असा मी आहे. तर तिहमह प्रथम रेख जगमोरिया, असे जे लोकांची यादी केली तर त्याच्यात पहिलं नाव माझं असेल, असं तुलसीदास म्हणतात. बघा म्हणजे किती विनम्रपणा, किंवा स्वतःला त्यांनी किती म्हणजे ते जर स्वतःला असं म्हणत असेल तर आपण तर काय म्हटलं पाहिजे आपल्याला. तर त्यांच्यामध्ये मी पहिला नंबर आहे माझा, म्हणे धिंग धर्मध्वज धंदक धोरी. तर मी कसा आहे, धर्मध्वजा खोटी फडकवणारा आहे, कपट कारस्थान करणारा आहे आणि उचापती करणारा, धिंग म्हणजे वांड, असा मी आहे. तर अशा माझ्या मनाला हे मना, जसं आपल्याकडे रामदास स्वामी म्हणतात ना, मना सज्जना भक्तिपंथेची कीजे. तर मनाला भक्तिमार्गाला लावतायत. तर मन हे असं चंचल आहे, तर त्याचं वर्णन तुलसीदास स्वामींनी पण केलं आहे.
ते असं म्हणतायत की जो अपने अवगुण सब कहू बाढ़ ही कथा पार नहीं लहू ताते मै अति अल्प बखाने थोरे महू जा नाही सयाने. असे माझे खूप अवगुण आहेत म्हणतायत तुलसीदास स्वामी. म्हणजे आपणही बघायचं की आपले किती अवगुण आहेत, यादी केवढी मोठी होईल. तर हे माझे खूप अवगुण आहेत, पण मी तुम्हाला आत्ता थोडे उदाहरणादाखल सांगितले असं म्हणतात. आणि तुम्ही शहाणे आहात, माझे उरलेले न सांगितलेले अवगुण पण ओळखाल असं तुलसीदास स्वामी म्हणतात.